गेल्या 13 दिवसांपासून राज्यात सुरू असलेलं 15,000 शिक्षकांचं आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे। उद्यापासून या शिक्षकांनी महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिलाय। शेतकऱ्यांनंतर आता शिक्षकांच्या आत्महत्या बघायला मिळतील असा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय। काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये आंदोलनकर्त्या शिक्षकांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। आणि आज महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्या सोबत आहे। दीपाली, हे आंदोलन चिघळणार असंच दिसतंय। खूप मोठा कालखंड आहे, 12 वर्षांपासून त्यांना न्याय मिळत नाहीये आणि औरंगाबादमध्ये नुकताच एका शिक्षकाचा देखील उपोषणादरम्यान मृत्यू झाला होता। काय सांगशील? नक्कीच गिरीश, गेल्या 13 दिवसापासून राज्यभर हे आंदोलन सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा अर्थसंकल्पात निधी मंजूर होतो त्यानंतरही शासन निर्णय काढण्यासाठी राज्यातल्या 15,000 शिक्षकांना आंदोलन करावं लागतं, रस्त्यावर उतरावं लागतं। यासारखी दुर्दैवी बाब नाही। त्यामुळे या सगळ्यामध्ये शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यामध्ये काही राजकारण आहे का हे पाहणंही महत्त्वाचं आहे गिरीश। शिक्षण विभाग आणि दीपाली, मात्र राज्य सरकारचा कोण प्रतिनिधी या शिक्षकांना भेटायला गेलाय का? आंदोलनस्थळी या शिक्षकांच्या काय मागण्या आहेत, त्यांच्याशी काय चर्चा झाली आहे का? प्राथमिक स्तरावर राज्य शासनाकडून काय पाऊल उचललं जाणार आहे की नाही? गिरीश, वारंवार या शिक्षकांना आश्वासनं देण्यात आलेली आहेत। जे शिक्षक आमदार आहेत त्यांनी अनेकदा आंदोलन भेट दिलेली आहे, परंतु ठोस असा निर्णय जो आहे तो शिक्षकांना मिळत नाहीये। एका बाजूला शिक्षण विभाग असेल, शिक्षण मंत्री विनोद तावडे असतील, ते सांगतात की आमच्याकडून फाईल वित्त विभागाकडे गेलेली आहे, आमचं जे काम आहे ते संपलेलं आहे, आता वित्त विभागाचं काम आहे निधी मंजूर करायचं, अनुदान पात्र करायचं, हे काम वित्त विभागाचं आहे। दुसऱ्या बाजूला वित्त विभाग जे आहे ते योग्य ती माहिती शिक्षकांना देत नाहीये की फाईलवर सही झाली आहे की नाही झाली आहे। त्यामुळे एकूणच संभ्रम जो आहे तो शिक्षकांमध्ये आहे आणि अनेक शिक्षकांची प्रकृती आता खालावती आहे। त्यामुळे शिक्षकांमध्ये संताप देखील आहे। आपण बघितलं पाहिजे की 15 जून म्हणजे 2 दिवसात आता शाळा सुरू होणार आहेत। अशा परिस्थितीत राज्यातल्या 1626 शाळेतले शिक्षक जर राज्यात आंदोलन करत बसले तर शाळा कोण चालवणार असा प्रश्न देखील येत्या 2 दिवसात पुढे येणार आहे। नक्कीच दीपाली, आता वित्त विभाग आणि शिक्षण विभाग यांच्यामध्ये सुसंवाद होऊन शिक्षकांच्या मागण्या कुठेतरी मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं त्वरित पाऊल उचलणं गरजेचं आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।